गेले 2 दिवस आपण पाहत होता स्वर्गीय बाळाराम गणू सेलार स्फूर्ती चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 20 संघांनी सहभाग नोंदवला आणि 20 संघापैकी या 2 संघांमध्ये आपण अंतिम सामना बघितला। एक मेगा इव्हेंट, एक मोठी स्पर्धा। आणि अगदी अंतिम सामना मात्र संघर्षपूर्ण बघायला मिळाला। जय ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध जय गावदेव खांडवळ। आणि या सामन्यामध्ये मात्र संघर्षामध्ये ब्राह्मणदेव भाटाळे संघ हा चॅम्पियन ठरला। पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशदादा सेलार, तसेच ओंकार ग्रुप व पवनपुत्र वडपे यांची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार सुद्धा आहे। प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यापूर्वी आणि स्वागत सन्मान जर चुकून कोणाचा राहिला असेल तर मी अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशदादा सेलार, त्याचबरोबर ओंकार ग्रुप व पवनपुत्र वडपे यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करते। जर कोणाचा चुकून राहिला असेल आणि महत्त्वाचा प्राइज डिस्ट्रीब्युशन या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम पारितोषिक दिलं जाईल ते म्हणजे सामना अंतिम सामन्यामध्ये ज्याने खरं तर आपल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला, आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, तो म्हणजे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच। खरं तर दोघांचा आम्ही विचार केला होता, परंतु मात्र फिनिशर खूप चांगला ठरला आणि शेवटच्या क्षणी अगदी शेवटच्या चिन्ह षटकार लगावून संघाला विजय मिळवून दिला। तो आता स्मार्ट अँड हँडसम पर्सनॅलिटी, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा अंदाज, प्रेम पाटील। प्रेम पाटील आपण यायचंय त्या षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक सन्माननीय विजय पाटील साहेब। आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचा आहे। विजय पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, अंतिम मॅच प्रेम पाटील आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे। विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार। सो वेल प्लेड प्रेम अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट। त्यानंतर आपण पारितोषिक देऊया बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज। खरं सर दोघांची नावं आली होती, कारण 7 विकेट घेतले होते राकेशने आणि पंकज माळी यांनी घेतलेले आहेत 8 विकेट। त्यामुळे पारितोषिक दिलं जाते जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा एक्सप्रेस गोलंदाज पंकज माळी, आणि त्यामध्ये इन्क्लूड आहे 1 विकेट हॅट्रिक, त्रिफळाचीची हॅट्रिक। आणि विशेष म्हणजे ओंकार तारमाळे यांना जे दिलं होतं खास 5000 रुपये, ते सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलं होतं की माझे जे 5000 रुपये आहेत हे बेस्ट बॉलरला, कारण ओंकार तारमाळे हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज मिस्टर IPL, आणि ते 5000 रुपये सुद्धा पारितोषिक दिलं जाईल ते म्हणजे पंकज माळीला। पंकज प्लीज कम फॉरवर्ड आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे मान्यवरांना। कॅश प्राइस आमचे सन्माननीय संजय गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आकर्षक ट्रॉफी सन्माननीय मोतीराम पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायची आहे। पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार। त्यानंतर आपण ओळखतोय बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, आणि हे पारितोषिक दिलं जात आहे अर्थात प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा खरं तर खेळाडूमधून। आणि हे पारितोषिक दिलं जाते ते म्हणजे जय गावदेव खांडवळ संघाचा बॅटर निखिल जाधव, 58 धावा, 58 रन। निखिल आपण यायचंय। निखिलसाठी खास आकर्षक चषक, आकर्षक ट्रॉफी असणार आहे आणि ही मी देण्याची विनंती करणार आहे। प्रमोद दादा वडोलकर पोलीस पाटील
तसेच आमचे सुनीलजी फॉरेस्टर यांच्या शुभ हस्ते दिली जाईल. विजेता अर्थात आहे तो निखिल जाधव याने 58 धावा. त्यानंतर आपण देणार आहोत आणि खांडवलचे जे बॅटर आहेत त्यांनी षटकार जो लगावलेला त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक जे आलेलं आहे, 2,000 रुपयाचं पारितोषिक ते सुद्धा आपण घेऊन जायचं आहे. खांडवलचे जे षटकार लगावले होते योगेश्वर बॅक टू बॅक 2 षटकार आपण लगावले. त्यानंतर एक जयेश, दोघांनी यायचे. निखिल निखिल हे प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपये आणि दिलं जाईल. म्हणजे यस विद्यमान सरपंच योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल आणि त्यांनी स्पॉन्सर केलेलं पारितोषिक आहे. योगीजी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. यस त्यानंतर विजयजी पाटील आणि प्रणीजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रत्येक 2,000 रुपये पारितोषिक द्यायचं आहे. योगेश्वर अजून खूप चांगली मॅच बघायला मिळाली. खरं तर संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळाली. त्यानंतर आपण रनर अप द्वितीय पारितोषिक दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ जय गावदेव खांडवळ संघ कॅप्टन यायचा आहे. अंतिम फेरीमध्ये खरं तर संघर्ष बघायला मिळाला. संघर्षामध्ये या संघाला पराभव स्वीकारावा लागला, परंतु 20 संघामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर राहिलात ही सुद्धा एक खूप चांगली कामगिरी आहे. या कॅप्टन आणि सहकार्याने यायचं आहे आणि एक आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइस 25,000 आपण स्वीकारायचं आहे. जय गावदेव खांडवल हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आला आणि त्यांना पारितोषिक देण्याची विनंती मी करणार आहे. आमच्या सर्व मान्यवर आहेत. सुनीलजी पाटील आहेत, त्याचबरोबर सर्व मान्यवर सुनीलजी पाटील यांच्या सोबत इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हे पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर आपण एक महत्वाचं पारितोषिक देऊ, प्रमुख पारितोषिक. खरं तर कारण हे जे पारितोषिक महत्वाचं आहे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर. मालिकावीर मालिकावीर आणि हा जो खेळाडू आहे याने तब्बल 61 धावा पटकावलेल्या आहेत आणि 4 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. अष्टपैलू कामगिरी आणि नाव आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा प्रयागमाळी एक्सप्रेस. सुनीलदादा पाटील आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात सन्माननीय रुपेशदादा सेलार तसेच सन्माननीय सुनीलजी पाटील हे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. एलईडी आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी.
त्यानंतर आपण नाही, फटाक्यांची आतषबाजी मेगा फिनाले अंतिम पारितोषिक देताना आपण ती फटाक्यांची आतषबाजी करूया. कारण आणि आता अंतिम पारितोषिक देण्यापूर्वी मी उपस्थित सगळ्यांचं आणि खास करून प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून युट्यूबला जे स्पर्धा पाहतात त्या सगळ्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. ते म्हणजे स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशदादा सेलार, त्याचबरोबर ओंकार ग्रुप, तसेच पवनपुत्र वडपे यांची संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटी. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर हे पारितोषिक वितरित करतोय. अर्थातच चॅम्पियन जय ब्राह्मणदेव भाटाळे. यस, जय ब्राह्मणदेव भाटाळे. आता मात्र फटाक्यांची आतषबाजी व्हायला पाहिजे, फटाक्यांची आतषबाजी झाली पाहिजे. जय ब्राह्मणदेव भाटाळे. डीजे डीजे